हॅलो गाईज, तर आमच्या गावामध्ये इथं बघा आज लग्न आहे आणि लग्नामध्ये काय एकाचडे एक पोर होते तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवतो. तर आज लग्न होतं त्याच्यामुळे मी सकाळी सकाळी लवकरच जरा आंघोळ करून घेतली आणि मग काय इकडे बाहेर आलो तर मस्त इकडे घोडी आली ती लग्नासाठी. तर तिची सजावट चालू होती. तर घोडी बघा कशी एकदम भारी, एकच नंबर नात खोळा. तिला पण व्हिडिओ काढताना भारी वाटू लागला की मस्त व्हिडिओ काढताना माझ्याकडे बघू लागला. आणि मग काय आपला रमडाऊन मस्त इकडे ट्रॅक्टर घेऊन जाऊ लागला आणि म्हणला चल माझ्यासोबत, चल देतो तुला ट्रॅक्टर. मग काय चल म्हणलं, चल देतो म्हणल्यावर मी पण निघालो त्याच्यासोबत. मग काय आपल्याला पण तेवढंच पाहिजे आणि जातानाच वागान दिलं माझ्या हातात चलवायला. म्हणला चलो मी व्हिडिओ काढतो आणि ट्रॅक्टर कामाला चाललंय म्हणल्यावर ट्रॅक्टरच्या पण पोटात काहीतरी पाहिजे, त्याच्यामुळे आणली एक डिझेलची कॅन आणि वतली भडभड. आता ट्रॅक्टरला पण दिवसभर टेन्शन आणि आपल्याला पण दिवसभर टेन्शन. आणि गावात होतं लग्न त्याच्यामुळे मस्त ट्रॅक्टरला चाली जुपी लावलं आणि आम्ही आता निघालो बघा गावाकडे लग्नासाठी. आणि लग्नाचा कार्यक्रम मस्त असा आपल्या शाळामध्ये होता, त्याच्यामुळे शाळेच्या बाहेर असं पोस्टर लावलेलं होतं आणि इकडे वरड पण शाळामध्ये येऊन बसलो होतो. पण ह्याचा विचार झाला की आधी वरड जेव घालायचे, कारण की परण्या निघायला थोडा टाइम होता. मग काय मस्त असे भांडे गिंडे धुवून घेतले आणि आता बसवा म्हणलं पंक्ती. तर मला जायचं होतं बघा पुन्हा बैल घरी पाणी पाजायला. तर इकडे आलो होतो, डुकर एवढे ताण द्यायला लागले, अरे बापरे बघायचंच काम नाही. इकडे बैलाला पण वैरण खाऊ देण्यात घरी असल्यावर. आणि मग काय घरून येऊस तर तिकडे पंक्ती पण बसल्या होत्या आणि हे बघा इकडे आकाश ढोले मस्त अशी बुंदी वाढू लागला. म्हणला सगळ्याची तोंड गोड करतो. आणि आपण कधी ब्लॉग काढायला दिसलो की म्हणते मला पण ब्लॉग मध्ये घ्यावंच लागते आणि आपण पण काय कमी नाही, त्याला पण ब्लॉग मध्ये घेतल्याशिवाय राहत नाही. नादो बाकी काय नाही. आणि ह्या मित्राचा सीन जरा अलगच आहे बघा. ह्याला लग्न काहीच घेणं नाही, जेवायला चालू झालं का नाही तेच मी नाही. कारण की यांनी सकाळपासून 3दा फोन लावला, पंगत चालू झाली का नाही, पंगत चालू झाली मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. आणि ही आपली 10वीची काय बघा यंदा. अरे बाप रे. आणि हे आमच्या गावामधले लेकर बघा, हे पण काय कमी नाहीत, एकापेक्षा एक आहे. तर नुसतं अक्षता फेकून फेकून मारत ते पण एकाला. हे अक्षता फेकून मारायला दिलाय का नवरदेव नवरी टाकायला दिलाय काय माहित. मग काय थोड्याच वेळात शिवाजी महाराज आरती करून लग्नाला सुरुवात केली. आणि लग्न झाले, एक दोन पंक्ती वाढल्या आणि लगेच म्हणलं आपण पण जेवण करून घ्यावा. मग काय मस्त जेवण घेऊन केलं. पुन्हा डायरेक्ट आपला अचानक प्लॅन ठरला की आपलं जायचं संभाजीनगरला आणि आपला गणुडान जावं लागलं संभाजीनगरला. त्याच्यामुळे निघालो बघा संभाजीनगरला. तर आजच्यासाठी एवढंच, भेटू मग नंतरच्या ब्लॉग मध्ये. आवडला तर नक्कीच लाईक, कमेंट अँड फॉलो करा.